हर हर महादेव. ओम नमः शिवाय. वाजले आहेत तर मंडळी आता वाजले आहेत 9:30 आणि आपण आता कशेडी भोगद्यामध्ये जाणार आहोत. महादेवाला ह्यावेळी पण किती. नमस्कार मंडळी, स्वागत आहे परत एकदा. मध्ये रेकॉर्ड करायला जमलं कारण भरपूर पाऊस होता आणि चालू केला रेकॉर्डिंगसाठी. वॉटरप्रूफ करायचा प्रयत्न केलेला पण त्याचा काय फायदा झाला नाही. पाणी जाऊन बंद मध्येच. आता आपण 9:30 वाजता आणि आता आपण कशेडी भोगद्यात जाणार आहोत. 1.5 किलोमीटर आहे भोगदा, म्हणजे भोगद्यात 1.5 किलोमीटर आहे. एवढं सगळं रेन जॅकेट वगैरे सगळं लागतं, आपण काय फायदा झाला. एवढा जोरात पाऊस आहे, सगळं भिजलंय. हे काय डायव्हर्जन, का डायव्हर्जन देता यार तुम्ही. अजून यांचे डायव्हर्जन हे संपलेलं नाही नुसतं. हा तर सांगायचं होतं की रस्ते एकदम मस्त झालेले आहेत. थोडा नागोठणीला थोडा, परत कोलाडला थोडा, म्हणजे 2-4 किलोमीटरचे पॅच आहेत ना, तेवढेच खराब आहेत. पेनला तो ब्रिज आहे, त्या तो पॅच, त्या ब्रिजचा पॅच, बस. बाकी सगळे रस्ते मस्त केलेले आहेत. आणि रस्ते मस्त केलेले बोललो तेवढ्यातच असा आला रस्ता. अरे बापरे. करिअर गावाचा हा रस्ता चांगला होता. हा खालून होता, आता वरून का टाकलंय. समजलं नाही मला. भोगद्याला जायला कुठून. हा तिकडून आहे. मी बोललो कुठे गेला भोगद्याचा रस्ता. जाऊन देऊया. ह्या ब्लाइंड पॉईंटला जायचं नाही तर वांदे होतील. जाऊन दे, आरामात जाऊ. आता कसं बोलता लागेल आपल्याला. माईकचं काय, माईक रेकॉर्ड नाही करत वाटतं बरोबर आवाज. जरा कोर मग अशी स्टार्टिंगला जी रेकॉर्डिंग केलेली त्याचं बघितलं, ऐकलं मी जरा. बोलता लागला. बॅटरी मला वाटतं पाणी जर असं कुठेतरी आत गेलं आणि त्यामुळे बॅटरी मोबाईल ह्यानी बंद झाला. थोडासा पाऊस पडल्यामुळे. ओके, आता हा भोगद्याचा टोन आहे, सगळं बंद करून ठेवलं. फक्त बाईक अलाउड आहेत काय. जड वाहनांना प्रवेश नाही, बाईक तरी जाऊ शकते. ओके, हा लेफ्ट आहे कशेडी भोगद्याला जाण्यासाठी. बघा, तो खालून जो रस्ता बंद केला तो डायरेक्ट जाणार होता आणि ह्या लोकांनी तो रस्त्याचं काम चालू वाटतं. ह्या रस्त्याला जावं लागणार आहे आपल्याला. हा रस्ता एकदम जरा बेकार वाटतो मला. म्हणजे एवढं काय, थोडासा पॅच आहे. हा पॅच झाला की मग झाला. वा, झरणा. पावसात असे भरपूर झाडं कोकणात बघायला भेटतात. आतमध्ये पूर्ण भरलंय सगळं. रेनकोट आहे ते सगळं घातलं पण काय फायदा नाही. अरे रे 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 रे, काय आहे, काय आहे, असे का आहेत रस्ते. अरे रे 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 रे. कशापर्यंत मला किती वाजलेले. 3 तासात महाडला पोहोचलो मी. ह्या रस्त्यावर विचार करा, एवढा मस्त रस्ता. फक्त थोडे 2-2, 3-3 किलोमीटरचे पॅच आहे. नागोठणेला पूर्ण तो बोरा तिथे जरा 500 मीटरचा खराब आहे. त्यानंतर नागोठणेला ब्रिज बांधायचं काम चालू आहे. नागोठणेला काम चालू आहे, त्याचा असा इश्यू आहे. त्यानंतर कोल्हापूरचा भरपूर, म्हणजे हा थोडा पॅच आहे 2-4 किलोमीटरचा. नांदगावचा बायपास चालू झाला ना, नांदगावच्या आतमध्ये जायचं. सकाळी मी निघाला, मला काय ट्रॅफिक लागलं नाही. आणि पुढे ब्रिजचं काम चालू आहे तिथे. मला 1 किलोमीटर काहीतरी 1-1.5 किलोमीटर काहीतरी असेल बस. बाकी रस्ता एकदम मस्त झाला. तुम्ही तुमच्या गाड्या घेऊन येऊ शकता. आणि हा, जर तुम्ही तो दुसरा मार्ग घेता पादी,
पालीवरून. तर पालीवरून तुम्हाला किलोमीटर पण जास्त लागणार आणि रस्ता हा तो लास्ट टाइम होतो आणि रस्ता मस्त येतो पालीचा. पण प्रॉब्लेम असा आहे की त्या रस्त्याला थोडा टाइम लागतो. आता हा रस्ता मस्त झाला. गणपतीपर्यंत कालच आपले CM एकनाथजी शिंदे यांनी सांगितलंय की गणपतीच्या आधी रस्ते एकदम मस्त बनायचे आहेत. होपफुली ते होतील. म्हणजे आता तर मला चांगले रस्ते पण खराब रस्ते नव्हते. 4 व्हीलर आरामात निघत होते. खड्डे होते थोडे थोडे पायामध्ये पण एवढं होतं. आणि बाईकने मस्तपैकी धुमाधूम आलोय. तो समोरून गाड्या येत आहेत. बापरे काय स्पीडने आला. अरे बापरे त्या साईडने होता का रस्ता. ह्या साईडनेच होता. अरे बापरे काय बेकार नाही आता रे बघू. आपण इथं पुढे गेलो तर आपण पण पळू शकतो. बहुतेक ह्याच्या पाठी बाहेर राहतो. ह्याच्या पाठीत राहू. आता आपल्याला भेटणार आहे पुढे 1 किलोमीटर भेटवलं आहे. आणि आता दोन्ही साईडने चालू केला असं. अरे बापरे आरशा बरोबर रा रे. आरशा म्हणून हां आता बरोबर. आता दोन्ही साईड म्हणजे एक साईडचाच चालू पण येण्या जाण्यासाठी चालू केलं. म्हणजे लोकांना काय जास्त होणार. गणपतीसाठी तर तुम्ही आरामात जाऊ शकता. आणि इथून भरपूर रस्ता वाचणार. भरपूर टाइम लागतो वाहनामुळे. एवढं वरती जाऊया हे करा ते करा गरज नव्हती. गेल्या गणपतीत पण उघडलेला वाटतं पण तेवढं काय नव्हतं. कृपया बोगद्यामध्ये थांबू नका. आणि हा आहे आपला कशेडीचा टनल. कशेडीचा बोगदा. आणि त्या बोगद्याच्या आधी थोडासा बाईक आहे. बाईक घेऊन येऊ तर हळूया. आतमध्ये लाईट दिसत नाही आहे. हाय लाईट आहे. ओके माती येते. बाईकवाल्याने जरा सांभाळून या जर बाईक घेऊन येत आहे तर. हा वाव लाईटची गरज लाईट लावून ठेवा आहे त्यांनी. मस्त केलं. 2 ह्या साईडला 2 त्या साईडला. म्हणजे त्या साईडला 2 आहेत नाही एकच वाटतं. काय नाही 2 वाटतं पण मस्त गेल्या आलं. त्या मध्ये डायव्हर्जन्स होते बोगद्याला. म्हणजे रस्त्याने काम झालं मध्ये डिवायडर वगैरे टाकलेले. ते भरपूर टाइम झाला 6-7 मिनिट आले असतील. आता तरी मस्त वाटतं. आणि रस्ता पण एवढा मस्त गेला ना आता खरं मजा आली. आतापर्यंत तरी राहिला मजा आहे. आता पुढे तो संगमेश्वरच्या इथून जो रस्ता खराब होतो हात खाली लांजापर्यंत तो बघा कसा आहे. हा गोपाने 7 दिला तर आपण तो कॅप्चर करू. जर 7 नाही दिला तर काही सांगता येत नाही. रेकॉर्डिंग कशी येते काय माहिती. मला नंतर काय बोलतात त्याला वरून रेकॉर्डिंग करायला परत एकदा रेकॉर्डिंग करायला मला मन नाही करत. मग अशा वेळी मी काय करणार की तसंच त्याची तरी म्युझिक उचलीन आणि टाकतो त्याच्याबरोबर व्हिडिओ टाकून देईन. मस्त या बोटाने नॉर्मली अर्धा 1 तास मला वाटतं असतो. गणपतीमध्ये या बोगद्यामध्ये कमीत कमी 3 ते 4 तास वाटणार आहेत. कारण गणपतीमध्ये कशेडीला पूर्ण जाम होऊन जातो. एवढ्या गाड्या असतात. आणि हा आता बोगदा संपलेला आहे. ओके हो का. लास्ट टाइम पण मला वाटतं लेट होतो आता बॅरिगेट्स. आणि हा बोगदा संपलेला आहे. आणि बोगदा आता डायरेक्ट हा रस्ता डायरेक्ट आपल्याला कशेडी घाट जिथून स्टार्ट होतो खेळायला येताना तिथे शोधणार आहे. ओ बाप रे रस्ता आहे चांगला. खड्डे आपण बंद आहेत. जरा फास्ट आहे. हो वा
करायचं रे. आंबे ते आपण करू शकतो. माझी हालत खूप खराब आहे. जॅकेट हे ते सगळं एकदम म्हणजे एकदम खराब झालेलं आहे. ओहो वाव, मस्त रस्ता झाला, मस्त एकदम. या रस्त्याने आपण आता वाजले आहे 4:36 आता आपण किती वाजता निघालेलो? 9:30ला. 6-7 मिनिटात बघा काय कशेडी कम्प्लीट. इथे जरा वाटत दिसते काय आहे बघितलं पाहिजे. रेंज आता आहे पण आता काय फायदा झालेला नाही. पूर्ण पाणी आत गेलेलं आहे. खडी टाकली यार, खडी का टाकतात तेच समजत नाही मला. या खडीमुळे जरा भीती वाटते. हा, आणि शूज पण नवीन शूज नाही, साधे शूजच वाटतात. पूर्ण भिजले ते पण इथे काय एवढा फरक नाही वाटत ना. खे माकडं बघा. अरे बापरे, काय रे माकडं काय करताय? काय डोंगर तुला एवढं मस्त डोंगर, आणि त्या डोंगरामध्ये मंदिर छोटस. पाऊस नसताना तर आपण अजून फास्ट आहे असतो. पावसामुळे थोडा लोचा आणि गोप्रो काम करायला. गणपतीच्या आधी एकदा मला राऊंड मारायला भेटला नाही मारायला, तर परत एकदा व्हिडिओ बनवून गणपतीच्या आधी. म्हणजे काय गणपतीत कशी सोय होईल ह्या रस्त्याची ते आपल्याला कळत त्या टाइमला. आता पण मस्त रस्ता झालेला आहे ना, म्हणजे काय एवढी हे गरज नाही. टाली बिली कुठच्या रस्त्याने टोल काय भरत होता इथून या मस्तपैकी मस्त रोड भरा एकदम. गाड्या कशा येत आहेत वाकड्या तिकड्या. आपल्याला जायला कुठे इथून आहे काय? हाय हाय हाय, इथून जाऊ आपण. अरे बापरे, ट्रक घुसला की काय? खड्डा आहे तिथं मोठा. हे ट्रकवाल्या जा, चला कशेडी संपलाय. येता कशा ट्रकवाला तिकडून कसा गेला? वा, ट्रकवाल्या एका साईडला जा कुठच्या तरी. हा शाबास. आता हा आता रस्ता एकदम मस्त सुसाट आहे. चिपळूण हे पर्यंत रस्ता त्याला थोडा तिथे स्लो शकतो. बाकी तर कुठे हे नाही एवढं काय. दोस्ती घाट मला वाटतं नाही, खेडचं पण बायपास आहे. खेड आपण काय पाऊस यायला लागलाय तर चिखल उडतोय का म्हणत गाड्यात नाही आज. बाईक येऊन जरा स्लो करायला लागतं मला. 4 व्हीलर जप करणं झालं नाही. खडी का डबल होतं दिलं काय माहित. खाली रस्ता चांगला आहे, खडीमुळे तो रस्ता खराब झाला. खालचा रस्ता होता खालचा गाडी तो कॉन्क्रीट होता, पण ह्या लोकांनी काय टाकून ठेवली खडी काय माहित. आता हा रस्ता एकदम सरळ आहे पुढून. धोकं बघा किती बसवला. पाऊस चालू झाला आता. गोपाळ परत होणार बघा. थोडा पावसाचा मजा, थोडा पाऊस लागेल नंतर चालू करू आपण त्याला. बाकी गाड्या ते पावसा काल असतो. पावसामध्ये बाहेर चालायला खूप मजा येते. गेला कमी झाला पुढे जास्त वाटतोय नाही गेला. होतोस नाही होतोस तर सांग. अरे बाप काय करत होता.
चला मंडळी, मग हा रस्ता आता चिपळूणपर्यंत आहे. जरा चिपळूणला काय सिच्युएशन आहे ते बघूया आपण. आता मी गोप्रो बंद वगैरे, पाऊस पडतोय, पाणी बिनी गेलं तर बंद होऊन जायचं. चला मग भेटूया चिपळूणच्या पुढे, म्हणजे चिपळूणला. कशेडी भेटलाच. आता आपण चिपळूणचा रस्ता बघूया कसा काय आहे. चलो बाय.